नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। म्हणजे काही आजार असे असतात की आपण ते पूर्णपणे टाळू शकतो, तरी सुद्धा कोणत्या ना कोणत्या कारणाने ते आपल्याला होऊ शकतात आणि त्यांचं नाव ऐकल्यानंतरच आपण हादरून जातो, कारण ते पूर्णतः आपल्या आयुष्याशी संबंधित असतात। त्यातलाच एक आजार म्हणजे HIV एड्स। आज जागतिक एड्स दिवस आहे आणि त्याच अनुषंगाने आपण आपल्या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत की HIV एड्स हे नेमकं काय आहे, आजची परिस्थिती काय आहे, किंवा हे जर झालं असेल तरी सुद्धा आपण आपलं आयुष्य कसं चांगल्या पद्धतीने जगू शकतो, कोणते कोणते पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत, या सगळ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत। आजचा आपला विषय काय आहे बघून घेऊया। आज जागतिक एड्स दिनानिमित्त आपला हा कार्यक्रम आहे, HIV एड्स शून्याकडे वाटचाल। आणि ह्या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहेत डॉक्टर श्रीकला आचार्य। नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते। मॅडम अतिरिक्त प्रकल्प संचालिका आहेत मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्था आणि त्या आपल्याला या सगळ्याबद्दलची खूप छान माहिती देणार आहेत। एकंदरीत ह्याच्याकडे आपण थोडंसं सकारात्मक बघण्याची गरज आहे, कारण यावर्षीची जी टॅगलाईन आहे तोच आपल्या कार्यक्रमाचा विषय, त्याबद्दल सुद्धा मॅडम अधिक खुलासेवार बोलतील। पण तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे। मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि जी मंडळी मोबाईलहून कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी। प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद ठेवणार आहात आपण, तरच तुमचे प्रश्न इथे छान पोहोचू शकतात। आणि आजचा जो आपला विषय आहे त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर आपली चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे आणि नवीन नवीन माहिती, महत्त्वाची माहिती आपल्याला त्याद्वारे मिळणार आहे। मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं कार्यक्रमामध्ये। आज जागतिक एड्स दिन आहे, मुळात तो आजच्याच दिवशी संपूर्ण जगभर का पाळला जातो, त्याच्यामागचं कारण काय? हो, आज 1 डिसेंबर म्हणजे जागतिक एड्स दिन। 1988 सालापासून जागतिक आरोग्य संघटना आणि UNAIDS यांनी 1 डिसेंबर ह्या दिवशी पूर्ण जगामध्ये जागतिक एड्स दिन हा पाळला जावा ह्या दृष्टीने निर्णय घेतला। आणि ह्या दिवसाचं महत्त्व असं आहे की जे HIV बाधित आहेत किंवा HIV संसर्ग होऊ नये ह्याबद्दलची जनजागृती ह्या दिवशी मोठ्या प्रमाणावर केली जाते। नुसत्याच ह्या दिवशी नाही तर वर्षभर कार्यक्रम असतात, परंतु ह्या दिवसाच्या माध्यमातून जे HIV बाधित आहेत त्यांच्याबाबत समाजाचा दृष्टिकोन निकोप व्हावा, त्यांना समाजाकडून पाठिंबा मिळावा आणि नवीन संसर्ग होऊ नयेत ह्यासाठी गेली 3 दशक हा दिवस आपण ह्या दिवशी साजरा करतो। प्रत्येक वर्षाची एक थीम असते आणि या वर्षीची थीम खूप महत्त्वाची आहे, काय सांगाल त्याबद्दल? 1981 साली पहिला एड्सचा रुग्ण आढळून आला। आता जवळजवळ या 3 दशकांमध्ये HIV एड्सचं प्रमाण निम्म्यावर आलेलं आहे। त्यामुळे 2030 सालापर्यंत HIV एड्सच्या साथीचं पूर्णपणे निर्मूलन करावं या दृष्टीने चला शून्याकडे म्हणजेच गेटिंग टू झिरो ह्यामध्ये ह्या संकल्पनेमध्ये नवीन संसर्ग होऊ नयेत, HIVचे संसर्ग होऊ नयेत, ज्यांना HIV संसर्ग झालेला आहे त्यांच्यामध्ये एड्स होऊ नये आणि एड्समुळे होणारे मृत्यू टाळावेत, म्हणजे शून्य मृत्यू, आणि ह्या व्यक्तींना समाजामध्ये भेदभाव किंवा कलंक सहन करावा लागू नये यासाठी म्हणून ही स्पेशल थीम आहे। त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, हे त्याच्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे, नाही का? आज त्या सगळ्याबद्दल आपण बोलणार आहोत, पण मुळात आता तुम्ही जो उल्लेख केलात की जे HIV पॉझिटिव्ह आहे त्यांना एड्स होऊ नये, म्हणजे ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत। तर आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मुळात एड्स म्हणजे काय आणि HIV पॉझिटिव्ह म्हणजे काय हे सगळं जरा नीट सविस्तर सांगितलं पाहिजे। काय सांगाल? HIV म्हणजेच ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस, म्हणजेच मानवातील रोगप्रतिकार शक्ती कमी करणारा विषाणू, आणि एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम। हा विषाणू शरीरामध्ये शिरल्यानंतर आपली रोगप्रतिकार शक्ती कमी करत जातो, नष्ट करत जातो, आणि जेव्हा अशी स्टेज येते की रोगप्रतिकार शक्ती पूर्णपणे कमी झाली आहे तेव्हा वेगवेगळे संधिसाधू आजार आपल्या शरीरामध्ये शिरतात, ठाण मांडून बसतात आणि त्यांची लक्षणं दिसायला लागतात, आणि जेव्हा ही लक्षणं दिसायला लागतात तेव्हा आपण त्याला एड्स झाला असं म्हणतो। अच्छा, म्हणजे आधी HIV पॉझिटिव्ह म्हणजे तो विषाणू जेव्हा आपल्या शरीरामध्ये येतो
तेव्हा तो पेशंट HIV पॉझिटिव्ह आहे असं आपण म्हणतो. होय. आणि जेव्हा पूर्ण त्याची रोगप्रतिकारक शक्ती जाऊन आजार त्याच्यामध्ये होय. वेगवेगळे जेव्हा येतात तेव्हा त्याला एड्स आहे असं आपण म्हणतो. बरोबर. पण मग हे आजार कोणते कोणते असू शकतात? एड्स आजारामध्ये आपल्याकडे सुरुवातीला संधिसाधू जे आजार होतात त्याच्यामध्ये क्षयरोग म्हणजेच टीबी हा सर्वात पहिला आपल्याकडे होणारा आजार आहे. कारण असाही आपल्याकडे टीबीचं प्रमाण जास्त आहे. हो. आणि हे जंतू आपल्या शरीरामध्ये शिरू शकतात आणि HIV बाधित व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असल्यामुळे ते जंतू शरीरामध्ये वाढू शकतात, फैलावू नष्ट होऊ शकतात, शकत नाही नष्ट आपल्या होऊ आपण. शकत नाहीत कारण आपली प्रतिकार शक्ती कमी झाली आहे. बरोबर. आणि हा क्षयरोग आपल्याला सर्वात जास्त दिसून येतो HIV ग्रस्तांमध्ये. त्याचबरोबर नागिण होणं किंवा तोंडामध्ये बुरशी, अन्ननलिकेमध्ये बुरशीचा संसर्ग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे विषाणू आहेत जे इतर नॉर्मल निरोगी व्यक्तीमध्ये नुसतंच सर्दी, व्हायरल फ्लू आपण म्हणतो, पण ह्या HIV ग्रस्त व्यक्तीमध्ये प्रतिकारशक्ती कमी झाल्यावर ह्या विषाणूमुळे न्यूमोनिया सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आजाराचं स्वरूप गंभीर सुद्धा होऊ शकतं. आणि वेगवेगळे विषाणू जे इतर निरोगी व्यक्तीमध्ये शिरू शकत नाहीत बरोबर ते सुद्धा ह्या व्यक्तीमध्ये होऊ शकतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स होऊ शकतात. कारण रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे कमी झालेली असते. मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण जेव्हा हा कार्यक्रम सुरू होण्या अगोदर चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की हा टाळता येण्यासारखा आहे. प्रसाराची कारणं काय काय आहेत? आपल्याकडे भारतामध्ये 100 HIV बाधित व्यक्तींपैकी जवळजवळ 92 व्यक्तींना हा असुरक्षित लैंगिक संबंधातून झालेला असतो. अच्छा. असुरक्षित लैंगिक संबंध ज्यामध्ये एका व्यक्तीचे अनेक व्यक्तींबरोबर येत आहेत संबंध, अनोळखी व्यक्तींबरोबर लैंगिक संबंध किंवा ज्या व्यक्तीचा लैंगिक इतिहास काही माहिती नाहीये अशा व्यक्तीबरोबरचे संबंध, अशा प्रकारातनं हे संसर्ग होत आहेत. त्यानंतर बाधित गरोदर मातेकडनं म्हणजे जिला HIV लागण झालेली आहे तिच्याकडनं होणाऱ्या नवजात बाळाला संसर्ग लागू शकतो. म्हणजे तो 100% होतोच. जर आई असेल HIV पॉझिटिव्ह 100% होत नाही, ती शक्यता साधारणपणे 30% पर्यंत इतकी असते. ओके. आणि तिसरा आणि मार्ग म्हणजे रक्त त्याच्यामध्ये जर ट्रान्सफ्युजन म्हणजे इन्फेक्टेड ब्लड जे आपण म्हणतो, म्हणजेच रक्त जर HIV बाधित असेल तर आणि ते जर रक्त गरजू रुग्णांना चढवलं गेलं तर त्यामुळे व्यक्तीला HIV इन्फेक्शन लागू शकतं. आणि निडल्स आणि सिरिंजेस किंवा इक्विपमेंट्स जे आपण मेडिकल ट्रीटमेंटसाठी ज्या सुया किंवा इतर उपकरणं वापरतो ते जर निर्जंतुक व्यवस्थित केलेले नसतील आणि एखाद्या HIV पॉझिटिव्ह व्यक्तीला सुरुवातीला वापरलेले असतील आणि ती वापरली गेली निर्जंतुक न करता तर त्यामुळे हे लागू शकतं. पण ह्या सर्व इतर प्रसाराच्या मार्गांचं प्रमाण खूप कमी आहे. तुम्ही जे पहिलं सांगितलं होतं की असुरक्षित लैंगिक संबंध, तर त्याच्याबद्दल जनजागृती कशा पद्धतीने? कारण कसं आहे की ह्याबद्दल मुळात आपल्याकडे मोकळेपणाने बोललं जात नाही, जी खरं तर बोलण्याची गरज आहे जर HIV पॉझिटिव्ह व्हायचं नसेल तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? जसं आपण म्हटलं की हे असुरक्षित लैंगिक संबंध हे त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनशैलीवर अवलंबून असतात, म्हणजेच त्या व्यक्तीच्या वर्तनावर अवलंबून असतात. आणि ह्याची सुरुवात कुठेतरी युवा वर्गापासूनच होते. म्हणजे भारतामध्ये आपण जे बघतो आहोत की HIV बाधितांपैकी 31% बाधित जे आहेत हे 15 ते 29 ह्या वर्गात युवा वर्गातले आहेत. थोडंसं कुतूहल त्या वयातलं कारणीभूत आहे का त्याच्यासाठी? म्हणजे थोडंसं कुतूहल असतं, धोका पत्करण्याची एक आवड असते, रिस्क टेकिंग असतं. त्याचबरोबर अल्कोहोल, दारू किंवा इतर ड्रग्ज, मित्रमैत्रिणींच्या भरीला पडून तसं वर्तन करण्याची एक अहममिका असते. आणि ह्यातून कुठेतरी जरी धोकादायक जोखीमवालं वर्तन झालं तरी मला काही होणार नाही किंवा आपण काहीतरी ह्या संदर्भात प्रोटेक्शन वापरलं पाहिजे ह्याबद्दल गैरसमज किंवा कोणाला कसं विचारू ह्याबद्दलचा संदेह असेल, पण ती काळजी घेतली जात नाही. याच्यामध्ये आता तुम्ही म्हणालात की संदेह असतो विचारायचं कोणाला, तर ह्याच्यामध्ये पालकांची भूमिका महत्वाची असं नाही वाटत तुम्हाला? होय. कारण मुळात हा जो संवाद आहे तोच मुलांमध्ये आणि पालकांमध्ये किती होतो हा खरं तर प्रश्न आहे. पण
काय सांगाल त्याच्याबद्दल? पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे, अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपण पालक म्हणून, आई म्हणून आपल्या मुलांना मुलींना सर्व धोक्यांची जाणीव करून देतो. पण जेव्हा लैंगिकतेबद्दल काही बोलण्याचा विषय येतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण कसं हे सांगणार. आणि मुला मुलींना ही माहिती मिळते, पण ती माहिती बहुतेक वेळा चुकीच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या साईट्सवरनं, मोबाईलवरनं किंवा व्हिडिओजवरनं मिळते. आणि ज्या माहितीमुळे त्यांच्या मनामध्ये खूप सगळे गैरसमज होऊ शकतात. किंबहुना काही काही वेळेला असंही होऊ शकतं का की ती शास्त्रीय मिळतच नाही. होय. आणि अतिरंजित काहीतरी माहिती अतिरंजित, मिळते. चुकीची, आणि त्यामधनं त्यांच्या स्वतःच्या मनामध्ये खूप वेगवेगळ्या भीती पण निर्माण होऊ शकतात. स्वतःच्या शरीराबद्दलच्या अवास्तव कल्पना त्यांच्या मनामध्ये होऊ शकतात. आणि ह्याबद्दल त्यांना प्रश्न जरी असले तरी ते प्रश्न कुणाला विचारणार? मग ते आपल्याच वयोगटातल्या इतर मित्रांना, मैत्रिणींना विचारणार, जे त्यांच्या एवढेच ज्ञानी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पालकांचा ह्याच्यामधला सहभाग आणि त्यांनी स्वतः पुढे होऊन त्या वयामध्ये जर मूल आपलं आलं तर त्याला स्वतःहून सगळ्या धोक्यांची सुद्धा माहिती करून देणं, तुम्ही जे म्हणताय की प्रोटेक्शन, त्याबद्दल सुद्धा माहिती करून देणं फार गरजेचं आहे. या प्रोटेक्शन बद्दल सुद्धा खरं तर प्रसार माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात हल्ली बोललं जातं. काय सांगाल तुम्ही? आम्ही ह्या प्रोटेक्शन बद्दल किंवा एकंदरीत वागण्याबद्दल आम्ही ABC हा पर्याय सांगतो. ए म्हणजे ॲब्स्टिनन्स, म्हणजे पूर्णपणे ब्रह्मचर्य लग्न होईपर्यंत. अच्छा. शक्य नसेल तर बीइंग फेथफुल, बरं, आपल्या जोडीदाराबरोबर निरोगी जोडीदाराबरोबर एकनिष्ठ संबंध ठेवणं. आणि अगदीच शक्य नसेल तर C म्हणजे कॉन्डोम, ज्यामध्ये कॉन्डोमचा प्रत्येक संबंधाच्या वेळी व्यवस्थित वापर. तर ह्याच्यामुळे आपण जे युवक आणि नंतर कुणीही आपण असं म्हणूयात की त्यांना हा जो ज्या कारणामुळे सगळ्यात जास्ती एड्स पसरू किंवा HIV पसरू शकतो त्याच्यावर आपण मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण आणू शकतो. आणखीन कोणते कोणते उपाय आहेत ते रोखण्यासाठी आपण काय काय करू शकतो? आणि मग मुंबई जिल्हे जी एड्स नियंत्रण संस्था आहे ते काय प्रकारचं काम करते? दुसरा महत्त्वाचा आपल्याकडे जो ग्रुप आहे तो म्हणजे गरोदर स्त्रिया. गरोदर स्त्रियांमध्ये जेव्हा HIV बाधित आहे हे बहुतेक सर्व गरोदर स्त्रिया जेव्हा नावनोंदणी करतात तेव्हा ज्या रक्त तपासण्या केल्या जातात त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की HIV बाधा झालेली आहे. अच्छा. गेल्या गेल्या वर्षीपासून ह्या सर्व HIV बाधित गरोदर स्त्रियांसाठी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शनानुसार आपण मल्टी ड्रग ART म्हणजेच बहुऔषधी अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट, ज्यामुळे HIV शरीरामधले पूर्णपणे विषाणू कमी होतात आणि ज्यामुळे गरोदर मातेकडनं बाळाला होण्याचा संसर्गाचा धोका 1% कमी होतो. अच्छा. तर हे जे आहे त्यासाठी पण गरोदर स्त्रीने लवकरात लवकर नाव नोंदणी करून आपली टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. आणि साधारणपणे 14व्या आठवड्यापासून म्हणजेच 5व्या महिन्यापासून आपण ही जर गोळी सुरू केली, एकच गोळी असते, ती गोळी सुरू केली तर मग बाळाला HIV संसर्ग होण्याचा अजिबात धोका नसतो. आपण संस्था अशा पद्धतीने जे बाधित आहेत त्यांच्यासाठी कोणत्या कोणत्या प्रकारे मदत करू शकते आणि हे टाळता येण्यासाठी काय काय उपक्रम आहेत त्याच्याबद्दल बोलत होतो. होय. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटना म्हणजेच NACO ही ह्यासाठीची मध्यवर्ती संघटना आहे. आणि ह्या संघटनेच्या मार्गदर्शनानुसार सर्व राज्यांमध्ये आणि मुंबईसाठी वेगळ्या प्रकारे डिस्ट्रिक्ट किंवा स्टेट्स एड्स कंट्रोल सोसायटी निर्मिलेल्या आहेत. ह्या स्टेट एड्स कंट्रोल सोसायटीमध्ये प्रामुख्याने जे हे प्रसाराचे मार्ग आहेत त्याच्यावरती आपल्याला कसा आळा घालता येईल ह्या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम आयोजले जातात. त्यातला सर्वात पहिला म्हणजे की आपण HIVचं निदान होण्यासाठी सर्व ठिकाणी एकात्मिक समुपदेशन आणि टेस्टिंग सेंटर्स, म्हणजे आपण ह्याला इंटिग्रेटेड काउन्सिलिंग आणि टेस्टिंग सेंटर्स असं म्हणतो, तर हे निर्मिलेले आहेत. ज्याच्यामध्ये आपण राज्यामध्ये बघितलं तर सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा रुग्णालय ह्यामध्ये एक समुपदेशक जो ट्रेंड असतो आणि एक लॅब टेक्निशियन टेस्टिंग करण्यासाठी, रक्त चाचणी करण्यासाठी हे उपलब्ध असतात. आणि जी व्यक्ती आपली टेस्ट करू इच्छिते ती तिथे स्वतःहून जाऊ शकते.
हे पूर्णपणे गोपनीय ठेवलं मी आता जातं. तेच विचारणार होते की अशी टेस्ट करणाऱ्यांची नावं गुप्त ठेवली जातात अतिशय का? पूर्णपणे गुप्त ठेवली जातात. तो जो रिझल्ट असतो तो फक्त त्या व्यक्तीलाच दिला जातो. इतर कुणाही बरोबर तो रिझल्ट शेअर केला जात नाही. हे खूप महत्वाचं हे आहे. खूप महत्वाचं आहे. अशा पद्धती अजून हो, हे आपण टेस्टिंगसाठी टेस्टिंगसाठी करतो. झालं. ह्याच बरोबर जे पॉझिटिव्ह येतात त्यांना उपचारांची गरज असते. त्यासाठी त्यांना आपण ART सेंटर्स म्हणजेच अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट सेंटर्स इथे आपण त्यांना संदर्भित करतो, जिथे आपल्याकडे डॉक्टर्स, समुपदेशक, त्याचबरोबर स्टाफ नर्स आणि फार्मसिस्ट ही टीम असते. आणि ह्या ज्या व्यक्ती तिथे गेल्यानंतर ह्या व्यक्तींची पूर्ण तपासणी केली जाते. म्हणजेच रक्त तपासणी, एक्सरे, दुसरे काही संधिसाधू रोग झाले आहेत का हे बघितलं जातं. आणि CD4 ही एक चाचणी आहे ज्याच्यामध्ये आपल्या रक्तातल्या पांढऱ्या रक्तपेशींचं प्रमाण कळतं. जर CD4 350हून कमी असेल तर आपण या व्यक्तीसाठी लाईफलॉंग ART उपचार सुरू करतो. पण ह्यामध्ये म्हणजे आता काही त्याची आता इतर आजारांची कशी लक्षणं दिसून येतात, होय, तशी HIV पॉझिटिव्ह झाल्यानंतर किंवा अशी काही लक्षणं इमिजिएटली दिसून येतात का? नाही. HIV आजाराचं महत्वाचं रूप असंच आहे की हा आजार शरीरामध्ये आपल्या पांढऱ्या रक्तपेशीमध्ये हे विषाणू लपून राहतात. हळूहळू त्यांचं काम सुरू असतं. आपली प्रतिकारशक्ती हळूहळू कमी होत असते. त्यामुळे काय होतं की ह्या आजाराची पहिली काही वर्ष अजिबात लक्षणं दिसून येत नाहीत. म्हणजे त्या व्यक्तीला स्वतःलाच माहिती नसतं की माझ्या शरीरामध्ये HIV विषाणू आहे. त्यामुळे काय होतं की जेव्हा लक्षणं दिसायला लागतात तेव्हा ती व्यक्ती डॉक्टरकडे जाते. तेव्हा तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्या व्यक्तीकडनं त्याच्या जोडीदाराला इन्फेक्शन संसर्ग गेलेला असू शकतो. बरोबर आहे. मुलांना इन्फेक्शन झालेलं असू शकतं. आणि आपण असं म्हणू शकतो का की जी लक्षणं दिसतात ती नंतर होणाऱ्या आजारांची दिसतात, होय, HIV पॉझिटिव्हची दिसत नाही. मग ती लक्षणं कदाचित न्यूमोनियाची असतील, TBची असतील, होय, जे आपण आजार म्हणत होतो त्या पद्धतीने. तर मग हे सगळं आता म्हणजे HIV एड्स मला होऊ शकतो मुळात, ह्याच्यासाठी टेस्ट कुणीही व्यक्ती जाऊन करू शकते? होय, कोणीही व्यक्ती स्वतःहून जाऊन त्या ठिकाणी आपली टेस्ट करू शकते. आणि ते पूर्णतः गोपनीय ठेवलं जाऊ शकतं. सध्याची परिस्थिती काय आहे? आपल्याकडे भारतामध्ये दरवर्षी साधारणपणे 1.1 लक्ष लोकांना नवीन संसर्ग झाल्याचं आढळून येतं. मृत्यूचं प्रमाण म्हणजे जेव्हा आपण हा 90च्या दशकामध्ये हा आजार झाला तेव्हापेक्षा आता इन्फेक्शन्समध्ये, नवीन संसर्गामध्ये जवळजवळ 50% घट झालेली आहे. एड्समुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये सुद्धा जवळजवळ 29% भारतामध्ये घट झालेली आहे. मुंबईमध्ये साधारणपणे आम्हाला 8 ते 9 हजार लोक नवीन बाधित प्रत्येक वर्षी आढळून येतात. बरं. आणि ह्या सर्वांना आपण उपचारासाठी प्रवृत्त करतो की त्यांनी उपचारासाठी यावं. त्यांचं आपण बेसलाईन सगळं टेस्टिंग करतो. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीने जनजागृती करणं. आणि ह्यासाठी खूप महत्वाचा भाग, हे प्रमाण कमी होण्याचं एक महत्वाचं कारण असं आहे की जोखमीचं वर्तन करणारे जे गट आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, समलिंगी संबंध असणारे पुरुष, किंवा शिरेमधनं व्यसन करणारे जे व्यक्ती असतात, व्यसनी, तर ह्यांच्यामध्ये आपण त्यांच्या स्वयंसेवी संस्थांच्या थ्रू त्यांना इन्फेक्शन लागू नये किंवा त्यांना इन्फेक्शन असेल तर त्यांच्याकडनं इतरांना त्याची लागण होऊ नये यासाठी गेली 20 वर्ष खूप सातत्याने प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे त्यांच्यामधलं इन्फेक्शनचं प्रमाण आता खूप कमी झालेलं आहे. पर्यायाने त्यामुळे जे त्यांचे क्लायंट्स म्हणून त्यांच्याबरोबर संबंध येणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यामधलं सुद्धा प्रमाण हळूहळू कमी होत आहे. पण तुम्हाला काय वाटतं की हा जो बदल आपण म्हणतो आहोत की काही प्रमाण 50% कमी झालंय, काही 29%, हे खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. आपण जे शून्याकडे वाटचाल करणार आहोत त्या दृष्टीने खूप महत्वाच्या या गोष्टी आहेत. अधिकाधिक बोललं गेलं पाहिजे, हे महत्वाचं आहे का? हो, अतिशय हे महत्वाचं आहे. म्हणजे मी असं म्हणेन की क्लोज द गॅप ही एक आपल्याला ह्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. क्लोज द गॅप म्हणजे पाल्यांकडून, पालकांकडून आपल्या मुलांबरोबरचा संवाद, त्यामधली जी गॅप आहे, संवादाची दरी, ती भेटली गेली पाहिजे. त्याचबरोबर टेस्टिंगची गॅप म्हणजे व्यक्तीचं वर्तनामध्ये काही जोखीम आहे
पण ती व्यक्ती टेस्टिंगसाठी पुढे येत नाहीये, स्वतःची HIV स्टेटस जाणून घेण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीये, ती गॅप जी आहे ती सुद्धा भरली गेली पाहिजे. त्याचबरोबर जे पॉझिटिव्ह आहेत पण उपचारासाठी पुढे येण्यासाठी तयार नसतात, तर त्यांच्यामध्ये सुद्धा ती जी गॅप आहे ती सुद्धा आपल्याकडे कमी झाली पाहिजे. व्यक्ती घाबरणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणजे ज्यांना हा आजार झाला आहे ते सुद्धा, आणि मला कदाचित झाला असेल का या भीतीने सुद्धा कदाचित टेस्टकडे न जाणारी मंडळी असतील. तर हे घाबरणं स्वाभाविक आहे, पण तरी सुद्धा आपल्याला त्याच्यातून ओव्हरकम करायचं आहे. याबद्दल काय सांगाल तुम्ही? व्यक्ती ह्यामध्ये भीती वाटणं की मला हा का झाला किंवा मलाच का झाला, अशा प्रकारची भीती वाटणं किंवा मला हा नसेल, तर असं वाटणं खूप साहजिक आहे. परंतु त्याचबरोबर मला टेस्ट करून घेतली पाहिजे. मी जर टेस्ट केली तर जो काही निर्णय, जो काही रिझल्ट येणार आहे त्याला सामोरं जाणं, आणि त्या दृष्टीने आमचे जे प्रशिक्षित समुपदेशक ह्या सेंटर्समध्ये असतात ते टेस्टिंग झाल्यानंतर रिझल्ट असाच तो काढून दिला जात नाही, तर ते व्यवस्थित समुपदेशन केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं की ह्याच्या पुढे आपल्याला कसं जगायचंय. HIV बाधित म्हणजे शेवट नाही. बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असंही दिसून आलंय की HIV बाधा झाली आहे हे कळल्यानंतर त्यांचं जीवन पूर्णपणे वेगळ्या दिशेने त्यांनी ते वळवलेलं आहे पूर्णतः. म्हणजे अगोदर खूप बिनधास्त होतं आणि आता मला कळलंय माझ्या आयुष्याचं महत्व काय आहे, माझ्या जीवनाचं महत्व काय आहे, आणि मला ह्यापुढे खूप रिस्पॉन्सिबली वागायचं आहे. आणि अशा प्रकारे सोसायटीसाठी मदत सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने करतात. असंही तुम्हाला आयुष्य जगता येऊ शकतं. पण मुळात ती भीती दूर करून आधी आपण टेस्ट वगैरे करणं फार गरजेचं आहे. ह्याच्यासाठी एक अशी रुटीन काही ट्रीटमेंट असते का? तुम्ही आता ओझरतं सांगितलं, पण त्याच्याबद्दल जरा डिटेल सांगितलं तर सगळ्यांनाच मदत होईल. ह्यासाठीची म्हणजे सुरुवातीला मी जसं सांगितलं की HIV बाधित आहे हा जो रिपोर्ट असतो किंवा ही जी चाचणी असते ती आपल्याकडे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र सरकारी, त्याचबरोबर मुंबईमध्ये सर्व महानगरपालिकेची आणि सरकारी रुग्णालय, नर्सिंग होम्स, मॅटर्निटी होम्स ह्या ठिकाणी उपलब्ध आहे. पॉझिटिव्ह आहे हा रिपोर्ट घेऊन जेव्हा आपण ART केंद्रामध्ये ह्या व्यक्तीला संदर्भित करतो तेव्हा ART केंद्रामध्ये त्यांचा CD4 चाचणी पहिल्यांदा बघितली जाते. CD4 निरोगी व्यक्तीमध्ये ही CD4 सेल्सची संख्या साधारण 800 ते 1000 एवढी असते रक्ताच्या पर ml मध्ये, आणि जेव्हा हा CD4 350 पेक्षाही कमी झालेला आहे असं दिसून येतं तेव्हा आपण उपचारांना सुरुवात करतो. क्षयरोग आणि झालेला असेल आणि HIV बाधित असेल तर आपण CD4 ला महत्व देत नाही, आपण लगेच ART उपचार सुरू करतो. अच्छा. गरोदर स्त्री असेल आणि HIV बाधित असेल तर त्या स्त्रीला सुद्धा आपण 14व्या गरोदरपणाच्या 4थ्या महिन्यापासून लगेच ART उपचार सुरू करतो. तिथे पण CD4 चा विचार केला जात नाही. अच्छा. आणि ज्या व्यक्तींचा CD4 चांगला असेल, म्हणजेच ते आजाराच्या पहिल्या स्टेजमध्ये आहे, सुरुवातीच्या स्टेजमध्ये आहेत, त्यांना आपण रेग्युलरली 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी परत फॉलोअपसाठी येत राहावं ह्याबद्दलच्या सूचना देतो. त्याचबरोबर आपण त्यांची ह्या पुढची जीवनशैली कशी असावी, म्हणजे त्यांना HIV संसर्ग झालेला आहे पण त्यांच्याकडनं इतरांना तो संसर्ग होऊ नये यासाठी त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, त्यांचा आहार, त्यांची जीवनशैली, व्यसनं असतील तर ती व्यसनं कशी टाळली पाहिजेत ह्यासाठीचं सुद्धा आपण मार्गदर्शन करतो. त्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत? आता आपण जर आहार वगैरे बद्दल बोललो तर HIV बाधित व्यक्तीचा आहार कसा असावा, त्याचं रोजचं आपण म्हणतो ना एक रुटीन जे आहे त्याचं वेळापत्रक कसं त्याने सांभाळलं पाहिजे? HIV बाधित व्यक्तीसाठी वेगळा स्पेशल आहार वगैरे असा काही नसतो. जो नेहमीचा आपला चौरस आहार असतो, समतोल आहार आपण म्हणतो, तोच त्या व्यक्तीने घ्यायचा असतो, परंतु तो घेण्यामध्ये एक रेग्युलॅरिटी ठेवायची असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने आपल्याला जे जे करता येईल ते. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या हिरव्या पालेभाज्या आल्या, फळं आली, त्याच्या आर्थिक परिस्थितीला जे शक्य होईल त्या प्रकारे तो आहार घेण्याबद्दल आपण त्यांना मार्गदर्शन करतो. आणि बाकी सगळं आयुष्य तो जसं रुटीन आहे त्याचं नोकरी, व्यवसाय वगैरे या सगळ्या गोष्टी तो सांभाळू शकतो हे सगळं केल्यानंतर. ह्याच्यामध्ये घरच्यांचा सहभाग किती महत्वाचा आहे?
घरच्यांचा सहभाग अतिशय खूप महत्वाचा आहे. ह्याचं कारण असं की ही व्यक्ती जी पॉझिटिव्ह आहे, बऱ्याच वेळेला मी पॉझिटिव्ह आहे हे कळल्यानंतर घरच्यांचा रिस्पॉन्स कसा असेल ह्या भीतीने तो अर्धमिला होतो. बऱ्याच वेळेला एका पतीने आपल्या घरी पत्नीला सांगणं, इतरांना सांगणं किंवा न सांगणं ही त्यांची वैयक्तिक तो निर्णय असतो, परंतु जे सगळं पुढे त्यांना आयुष्यभर काही जीवनशैली पाळायची आहे त्यासाठी हे शेअर करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. बरोबर. आणि घरच्यांचा त्यामुळे त्यांना पाठिंबा मिळाला, सपोर्ट मिळाला, आधार मिळाला. कारण वेळोवेळी तपासणीसाठी जाणं, बरोबर, ती स्त्री असो किंवा पुरुष. बऱ्याच वेळेला आपण हे बघतो की जे नियमितपणे ART उपचार केंद्रांना जाणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये हयगय केली जाते. उपचार घेण्यामध्ये हयगय केली जाते. ते टाळलं तर HIV पॉझिटिव्ह व्यक्ती स्वस्थ जीवन 20 ते 25 वर्ष किंवा त्याहूनही जास्त जगू शकते. म्हणजे हा आता इतर जे आजार आहेत त्यासारखाच पूर्णपणे मॅनेज करता येऊ शकतो. स्त्रियांचा याच्यामध्ये सहभाग हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. कारण जसं एक स्त्री सगळ्या घराला सांभाळू शकते तसंच ती सगळ्यांना एक चांगल्या प्रकारे समुपदेशन सुद्धा करू शकते. तर तुम्ही काय सांगाल ह्याच्याबद्दल? स्त्रिया ह्या आपण म्हणतो की कुटुंबामध्ये एक स्त्री खूप 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 महत्वाची असते. आणि जेव्हा आपण HIV एड्स आजारामध्ये स्त्रियांचं रोल किंवा महत्व काय आहे ते बघतो, तर आजारामध्ये असं दिसून आलेलं आहे की जे बाधित आहे त्याच्यामध्ये 36% स्त्रियांना HIV संसर्ग झालेला आहे. आता हा संसर्ग बऱ्याच वेळेला त्यांना त्यांच्या पतीकडनं मिळालेला असतो. त्याचबरोबर जर पतीला HIV बाधा झालेली असेल तर त्याचे उपचार, त्यामधलं सातत्य राखणं, आहार आणि इतर काळजी घेणं, वेळोवेळी केंद्राला भेट देणं, उपचार केंद्राला भेट देणं, ह्या सगळ्यामध्ये स्त्रिया खूप महत्वाची भूमिका बजावतात. आपण बोलूया त्याच्याबद्दल, पण एक बेळगावचा फोन आहे तो आधी घेऊयात का? उमा महाजन आपल्याशी बेळगावहून बोलतात. एक गृहिणी आहे सध्या आणि रिटायर्ड प्रिन्सिपल आहे. माझे मिस्टर डॉक्टर आहे. मला एक वैयक्तिक पातळीवर एड्स निर्मूलनासाठी काय काम करू शकते, तुमचे सल्ला काय? विषय फार सुस्त आहे, गरजेचा आहे. धन्यवाद. धन्यवाद. वेगवेगळ्या स्तरावर सहाय्य कसं होऊ शकतं ह्याच्याबद्दल आपण बोलणार होतो, तर त्यांनीच तो विषय आणला आहे की एक सर्वसामान्य म्हणून एड्स या एकंदरीत गोष्टीसाठी कशा प्रकारे सहाय्य आपण करू शकतो. हे मॅडमनी जे आता सांगितलं हे अतिशय महत्वाचं आहे. कारण सरकार किंवा राज्य एड्स नियंत्रण संस्था किंवा डॉक्टर असं हे काम पूर्णपणे चालणार नाहीये. तर आपल्याला याबाबतची जी जनजागृती करायची आहे, ज्यामध्ये स्त्रिया असतील किंवा युवा वर्ग असेल, कॉलेजेसमध्ये शिकणारे आपले युवती असतील, तर ह्या सगळ्यांपर्यंत जर आपल्याला ही माहिती घेऊन जायचं असेल, त्यांच्या वर्तनामध्ये जर आपल्याला बदल घडून यायचा असेल, तर ही प्रत्येक व्यक्ती ह्याच्यामध्ये आपला खारीचा वाटा निश्चितच उचलू शकते. आणि आम्हाला ही मोहीम म्हणूनच पुढे घेऊन जायचंय, जेणेकरून आपण हे चला शून्याकडे हे खरोखर आपण करू शकू. व्यक्ती ते समाज असं खरं तर हे पोहोचलं पाहिजे, नाही का? प्रत्येकालाच खरं तर हे वाटणं गरजेचं आहे की मी ह्याच्यामध्ये काय करू शकते किंवा करू शकतो, तरच हे आपण अधिकाधिक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. स्त्रियांच्या सहभागाबद्दल आपण बोलत होतो. तर त्यामध्ये स्त्री ही म्हणजे उपचारासाठी म्हणून जेव्हा पतीचे उपचार चालू असतात तेव्हा बऱ्याच वेळेला असंही दिसून येतं की स्त्री स्वतः बाधित असेल तर उपचारामध्ये हयगय होऊ शकते. उपचारासाठी पुढे येणं, स्वतःची टेस्ट करून घेणं, आणि जर बाधित असेल तर मला माझी काळजी कशी घ्यायची आहे, जशी मी माझ्या पतीची घेते तशीच मला माझी पण घ्यायची आहे. तर ह्याच्यामध्ये थोडीशी हेळसांड आपल्याला दिसून येते, पण असं करणं चुकीचं आहे. कारण तिने ते तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी आणि त्याचबरोबर घरी मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तिने स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे एक आहे. त्याचबरोबर स्त्रिया, जसं आपण म्हटलं की ती अनंत काळची माता असते, तर त्यामुळे आपला मुलगा किंवा मुलगी जेव्हा ते मोठे होत असतात तर त्यांना आपल्याला ही माहिती द्यायची आहे, त्यांना आपल्या शरीराची माहिती द्यायची आहे, जे भावनिक आणि मानसिक बदल पौगंडावस्थेमध्ये होतात त्याची माहिती द्यायची आहे,
त्यांना आपल्या पुढे असणाऱ्या धोक्यांची माहिती देऊन द्यायची आहे. संकोच न बाळगता आणि त्याचबरोबर एक कुठेतरी एक चांगलं नातं, सुसंवादाचं नातं आपल्या मुला मुलींबरोबर ठेवायचं आहे. हे कुठेतरी ह्याच्यामध्ये स्त्रिया खूप महत्वाचं, कारण आता जे शिक्षणाच्या दृष्टीने खूप वेगवेगळी अँबिशियस गोल्स असतात आणि त्याच्यामध्ये नुसतंच अभ्यास ह्याच्यावरती आपण बोलत राहतो किंवा खाल्लंयस ना, पण त्या पलीकडे जाऊन भावनिक गरजा काय आहेत, आपल्या मुलाचे किंवा मुलीचे मित्रमैत्रिणी काय करतात, त्यांचे काय विषय असतात, हे कुठेतरी जाणून घेऊन ते मित्रत्वाचं नातं आपल्या मुलांबरोबर ठेवून तरच मग आपण पुढच्या त्यांच्यामध्ये होणारे धोके जे आहेत ते टाळू शकू आणि ते मग त्यांच्या मित्रमैत्रिणी तेवढे जागरूक करू शकतात. आणि जर असं सांगितलं की हे कोणी सांगितलं तुला, तरी माझी आईच मला म्हणत होती, तर त्याचा इम्पॅक्ट मला वाटतं सगळ्यात जास्त येऊ शकतो की माझ्या आईने मला हे सगळं सांगितलंय किंवा माझ्या फॅमिलीने मला हे सगळं सांगितलंय. आपण ह्याच्याबद्दल कितीही बोललो की हे मोकळेपणा असला पाहिजे वगैरे वगैरे, तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीला HIV ती जर पॉझिटिव्ह असेल किंवा तिला एड्स झाला असेल तर समाजाच्या मनात त्या व्यक्तीबद्दल खूप नकारात्मक भावना लगेच निर्माण होते. त्या व्यक्तीच्या अस्तित्वाबद्दलच खूप शंका घेतल्या जातात. अशा वेळेला काउन्सिलरची भूमिका किती महत्वाची असते आणि तो काय प्रकारचं काउन्सिलिंग या सगळ्या रुग्णांना करत असतो? होय, आमच्याकडे जे एड्स नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आपण ही काउन्सिलर म्हणजे प्रशिक्षित समुपदेशक, मेडिकल सोशल वर्कर हे असतात, पोस्ट ग्रॅज्युएट्स, आणि त्यांना ह्या संदर्भामध्ये, कारण हा आजार घेऊन ती व्यक्ती पूर्ण आयुष्य राहणार आहे, वेगवेगळ्या पद्धतीने ह्या व्यक्तीला भरकटलं जाऊ शकतं. कारण बऱ्याच वेळेला पेपरमध्ये ऍड्स येतात की हे घेतल्याने आजार पूर्णपणे नष्ट होतो, तर हा आजार पूर्णपणे नष्ट होत नाही. म्हणजे हे जे विषाणू असतात ते आपण जे मगाशी मी म्हटलं की अँटी रेट्रोव्हायरल ट्रीटमेंट म्हणजेच ART, हे ART उपचार दिल्याने शरीरामधल्या विषाणूंची संख्या कमी होते, जात नाही. विषाणू थोड्याफार प्रमाणामध्ये असतात, उपचार बंद केले की विषाणू परत वाढायला सुरुवात होते. त्यामुळे हे उपचार एकदा सुरू केल्यानंतर त्या व्यक्तीला नियमितपणे आयुष्यभर घ्यायचे असतात. हे उपचार चालू असताना ज्या कधी कधी उपचारामुळे काही साईड इफेक्ट्स येतात, त्यामुळे जे समुपदेशक असतात ते जेव्हा हे रेग्युलरली म्हणजे प्रत्येक महिन्याला हे बाधित जे आहेत, जे उपचारांवर आहेत, त्यांनी उपचार केंद्राला भेट देणं आवश्यक असतं. आणि तेव्हा उपचार कसे चालू आहेत, गोळी रोज घेतली जाते का, उपचारामधलं सातत्य राखण्यामध्ये काही त्रास होतोय का, त्याबद्दलची चौकशी, काही वेळेला काही संधिसाधू आजारांची लक्षणं दिसू लागतात जी रुग्णाला कळलेली नसतात पण त्याबद्दलची चौकशी केली जाते. म्हणजे वजनात घट होतीये का, किंवा रात्रीच्या वेळी हलका ताप येतोय का, किंवा खोकला आहे का, जो इतर वेळेला ह्या व्यक्ती समजून समजतात की ठीक आहे मामूली आहे, बरा होईल. पण इथे ही व्यक्ती HIV बाधित असल्यामुळे आणि रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असल्यामुळे आपल्याला त्याकडे जास्त विशेष लक्ष द्यावं लागतं. त्याचबरोबर काही HIV बाधितांच्या घरी काही अडचणी असतात, आर्थिक अडचणी असू शकतात. अशा वेळेला आपल्याला इतर ज्या सामाजिक सेवा करणाऱ्या संस्था आहेत त्याकडे आपण ह्या रुग्णांना संदर्भित करतो. म्हणजे ह्या रुग्णांना जो काही सपोर्ट असेल, म्हणजे तो शिक्षणाच्या बाबत असेल किंवा आपल्याकडे ज्या वेगवेगळ्या सरकारी योजना आहेत ज्याच्यामध्ये रेशन पासून उपचारासाठीच्या, तर त्यासाठी आपण त्यांना संदर्भित करतो आणि त्या सेवा त्यांना मिळेल. कारण ART सेंटरमध्ये आपण उपचार म्हणतो म्हणजे औषधं, पण बऱ्याच वेळेला व्यक्तीला औषधांबरोबरच इतर गोष्टींची सुद्धा गरज असते. लोकांच्या मनात मॅडम खूप शंका असतात ह्याबद्दलच्या. आपण आजचा हा कार्यक्रम आहे त्या निमित्ताने बऱ्याचशा शंका सोडवण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण तरी सुद्धा त्या पलीकडे जाऊन शंका असू शकतात. तर त्याचं निरसन कुठे कुठे होऊ शकतं? अशा प्रकारचे काही हेल्पलाईन्स वगैरे आहेत का त्यासाठी? होय, राष्ट्रीय पातळीवर 1097 म्हणजेच 1097 ही हेल्पलाईन आहे. तर आमच्याकडे मुंबईमध्ये साधन हेल्पलाईन म्हणजेच 022
411-400. हं. तर ही हेल्पलाईन जी आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ह्या हेल्पलाईनवर प्रशिक्षित समुपदेशक उपलब्ध असतात. बरं. आणि ज्या काही शंका असतील तर त्या शंकांचं आपल्याला त्यावरनं निरसन मार्गदर्शन होऊ मिळू शकतं. शकतं. आपल्याकडे या हेल्पलाईन आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी दाखवतो आहोत. नॅशनल हेल्पलाईन क्रमांक आहे 1097-1097 आणि साधन हेल्पलाईन क्रमांक आहे 022. हा एसटीडी कोड आहे 2411-4000 2411-4000. या दोन्ही हेल्पलाईन क्रमांकांवर सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत या एकंदरीत आजाराशी संबंधित जी काही तुम्हाला शंका असेल किंवा जी काही माहिती हवी असेल ती तुम्हाला तिथे मिळू शकते. बरं, इथे काही नाव वगैरे सांगण्याचं कंपल्शन आहे का? तर नाही, पूर्णपणे तुम्ही गोपनीय माहिती दिली. पूर्णतः गोपनीय तुमचं नाव ठेवून तुम्हाला या आजाराबद्दल जर काही माहिती हवी असेल तर या 2 हेल्पलाईन क्रमांकावर तुम्हाला ती निश्चितपणे मिळू शकते. आपण पुन्हा एकदा जरा आजाराचे जे वेगवेगळे टप्पे आहेत त्या टप्प्यांबद्दल थोडंसं सांगूयात. आता नव्याने जर काही प्रेक्षक आपल्याला जोडले गेले असतील तर त्यांच्यासाठी आपण म्हटलं की HIV बाधित व्यक्ती म्हणजेच HIV संसर्ग होणं, विषाणू शरीरात जाणं जे कुठल्याही मार्गाने असू शकतात. आपण ते म्हटलं की आपल्याकडे असुरक्षित लैंगिक संबंधातून HIV शरीरात शिरण्याची शक्यता सर्वात जास्त आहे. आणि हे विषाणू शरीरात गेल्यानंतर ते आपल्या पांढऱ्या रक्तपेशीमध्ये लपून राहतात. तिथे त्यांचं प्रजनन म्हणजेच वाढ सुरू होते आणि ही वाढ अतिशय धीम्या गतीने चालू असते आणि हळूहळू हे जे पांढऱ्या रक्तपेशी मरतात, नष्ट होतात आणि रोगप्रतिकारशक्ती कमी व्हायला लागते. म्हणजेच विषाणू शरीरात शिरल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष, ती 5 वर्ष असतील किंवा 8 वर्ष असतील, वर्ष काहीही लक्षणं दिसून येत नाहीत. अच्छा. परंतु हा विषाणू शरीरामध्ये त्या व्यक्तीचा असतो आणि त्याचं कार्य हळूहळू सुरू असतं. जेव्हा रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि जे आपल्या हवेतनं, अन्नातनं, पाण्यातनं वेगवेगळे जंतू आपल्या शरीरामध्ये रोज जात असतात, हे जंतू नष्ट होऊ शकत नाहीत कारण आपली प्रतिकारशक्ती कमी झाली, पूर्णतः कमी झाली. तेव्हा ह्या आजारांची लक्षणं दिसायला लागतात. म्हणजेच व्यक्तीला वारंवार जुलाब होत आहेत किंवा वरचेवर ताप येतो आहे, वजन कमी होत आहे. आणि जेव्हा असे लक्षणं दिसून येतात तेव्हा तो व्यक्ती डॉक्टरकडे जातो आणि मग डॉक्टर टेस्ट सांगतात आणि तेव्हा कळतं की HIV संसर्गित झालेला आहे. बरोबर. तोपर्यंत त्या व्यक्तीला स्वतःला माहित नसतं. बरोबर. CD4 बराच कमी झालेला असतो आणि ART उपचार आम्ही लगेच सुरू करतो. परंतु ART उपचार जर खूप उशिरा सुरू केले तरी सुद्धा तोपर्यंत शरीरामध्ये जे लाखो विषाणू तयार झालेले असतात त्यांच्यावर त्याचा इफेक्ट होण्यासाठी सुद्धा काही कालावधी, काही महिने जाऊ लागतात. बरोबर आहे. इथे एक अशी गोष्ट विचारायची आहे की लग्न करण्यासाठी इच्छुक जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये जी जागरूक आहेत त्यांच्याकडनं बऱ्याचदा मागणी अशी केली जाते की माझा जो पार्टनर आहे त्याची HIV टेस्ट केलेली आहे किंवा नाही याबद्दल मला माहिती हवी आहे. आणि असं जर कोणी विचारलं तर मग घरामध्ये उठणारे जे प्रतिसाद किंवा पडसाद आहेत ते खूप टोकाचे असू शकतात. तर मुळात हा विचार असणं ही चांगली गोष्ट नाहीये का? हा विचार असणं ही अत्यंत महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. कारण कुठेतरी त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. आणि बऱ्याच वेळेला लग्न झाल्यानंतर जेव्हा ती स्त्री गरोदर राहते तेव्हा कळतं तिला, तिची चाचणी केल्यानंतर, की ती HIV पॉझिटिव्ह झाली आहे आणि ते इन्फेक्शन तिला तिच्या पतीकडनं मिळालेलं. ही मला वाटतं मागणी दोघंही करू शकतात ना. जर त्याच्यामध्ये संकोच वाटत असेल तर दोघं असं सांगू शकतात की आपण एकत्र जाऊया टेस्टसाठी, नाही का? म्हणजे कोणालाच असं वाटायला नको की मी का किंवा मीच का जायचंय. तर इथून कुठेतरी मला वाटतं युवा पिढीचा सहभाग हा खऱ्या अर्थाने आपण मोठ्या प्रमाणावर होतोय. गैरसमजांमुळे वातावरणामध्ये एकदम एक वेगळाच तणाव येण्याची शक्यता असते. कोणते कोणते गैरसमज आहेत, काय काय गोष्टी अशा आहेत की ज्या एड्स आणि HIVशी संबंधित नाही तरी आपण ते संबंध जोडत असतो? होय. जसं आपण म्हटलं की HIV हा विषाणू हा फक्त रक्तात किंवा लैंगिक स्रावामध्ये असतो आणि ह्या स्रावांच्या सरमिसळीमधनं, अदलाबदलीमधनच ह्याचा प्रसार होऊ शकतो. म्हणजेच
एकाच ठिकाणी एकाच ऑफिसमध्ये काम केल्याने, एकाच घरात राहिल्याने, एकमेकांचे कपडे वापरल्याने किंवा सार्वजनिक स्वच्छतालय वापरल्याने हा विषाणूचा प्रसार होत नाही. हँडशेक केल्याने, अजिबात स्पर्श नाही. केल्याने. तर त्यामुळे बऱ्याच वेळेला आपण न्यूजपेपरमध्ये पण ऐकतो, वाचतो की शाळेत कोणी एक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह मुलगा शिकतो आहे तर त्यामुळे बहिष्कार. पण हे अतिशय पूर्णपणे चुकीचं आहे. कारण एखादी व्यक्ती त्या ठिकाणी शिकते आहे आणि कुठल्याही प्रकारे हा विषाणू पसरणार नाहीये. किंबहुना आपल्याला त्या व्यक्तीला पूर्णपणे आधार, सपोर्ट आणि पाठिंबा द्यायची गरज आहे. एक फोन घेऊयात आणि हो. मग या विषयाकडे वळूयात आपण. नीलम आपल्याशी बोलतायत मुंबईहून. नमस्कार नीलम. हॅलो. हा मॅडम, माझा भाचा आहे आता 17 वर्षाचा. मात्र त्याला जन्मताच तो HIV पॉझिटिव्ह आहे आणि त्याला ARTची औषधं वगैरे ती सुरुवातीपासूनच देतोय आम्ही. त्याचे आई वडील एक्सपायर्ड झालेले आहेत, आम्ही त्याला सांभाळतो. मात्र आता तो 17 वर्षाचा आहे, त्याचं म्हणजे कॉलेज वगैरे आता सुरू आहे त्याचं, तर त्याला बाकीचंही नॉलेज दिलेलं आहे. मात्र त्याची तब्येत सातत्याने कमी जास्त होत राहते. CD4 वगैरे त्याचं कंटिन्यू तसं व्यवस्थित आहे. मात्र मध्येच त्याचं वजन खूप कमी होतं, मध्येच खूप खोकला लागतो. तर त्याच्यासाठी काय काळजी घ्यावी लागेल त्याला पुढच्या लाईफसाठी सुद्धा? बरं, धन्यवाद. धन्यवाद. 17 वर्षांचा हो. आहे तो आणि आई वडील नाही आहेत दोन. हो. आणि असे जे म्हणजे 17-15 जे त्या वर्षांमध्ये एवढं जे आता आपण मदर टू चाइल्ड प्रिव्हेन्शनसाठी बद्दल बोलतोय तेवढी जाण तेव्हा नव्हती. आणि बाधित मातेकडनं बरोबर ह्याला जन्मापासून ते इन्फेक्शन लागलेलं आहे. तर ART उपचार चालू आहेत आणि हे ART उपचार सातत्याने घेणं खूप गरजेचं आहे. त्याचवेळी आपल्याला मी ह्यांना नीलमताईंना हे सांगू इच्छिते की आपण जसं आजारी पडू नये म्हणून काळजी घेतो, तर त्या दृष्टीने आपल्याला आहार, समतोल आहार घेणं. कारण बऱ्याच वेळेला ह्या वयामध्ये थोडंसं वेगवेगळं खावं, चटपटीत खावं असंही वाटत राहतं, कारण तो त्या वयाचाच भाग असतो. त्यामुळे एक समतोल आहाराकडे आपण लक्ष दिलं तर प्रतिकारशक्ती आणि CD4 पर्यायाने चांगला राहू शकतो. त्याचबरोबर जेव्हा कुठलेही, कारण सर्दी जे हवामानातल्या बदलाप्रमाणे एखाद्या व्यक्तीला होणार नाही सर्दी, खोकला वगैरे, पण ह्याला होऊ शकतो. त्यामुळे वरचेवर आजारी पडणं हे जे आहे ते त्या व्यक्तीसाठी ते नैसर्गिक आहे आणि आजारी पडलं म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाहीये, तर आपल्याला त्यावर उपचार करून घ्यायचे आहेत. पण त्याच्यामुळे जर ही व्यक्ती व्यवस्थितपणे ART व्यवस्थित औषधं घेत असेल, नियमितपणे घेत असेल, ते आपल्याला थोडंसं जास्त लक्ष द्यावं लागेल, थोडंसं मोटिवेट करावं लागेल की नाही हे महत्वाचं आहे आणि हे घेतलं पाहिजे. त्याचबरोबर हे जर चालू असेल तर बरीच वर्ष काहीही होणार नाही, ह्याच्याबद्दल मात्र आता कॉन्फिडन्स आहे. कारण आपल्याकडे HIV सह जगणारे 30-35 वर्ष झाली तरीही त्यांना काही झालेलं नाहीये. तर त्या दृष्टीने आपल्याला हे सांगायचंय आणि ह्या व्यक्तीकडनं, ह्या मुलाकडनं काय काय काळजी घेतली पाहिजे की त्या व्यक्तीकडनं इतरांना इन्फेक्शन होणार नाही. कारण आता तो तशा एका वेगळ्या वयामध्ये आहे, 17व त्याचं वय आहे. ते थोडंसं आपल्याला संवेदनशीलपणे समजावावं लागणार आहे. आणि समुपदेशकांना त्या दृष्टीने ह्या पिढीसाठी जे HIV पॉझिटिव्ह आहेत, नंबर कमी आहे पण त्यांच्या ह्या विशेष गरजा आहेत, तर त्यासाठी म्हणून आम्ही त्यांना तयार करतो आहोत की एक असा ग्रुप की जे एकमेकांशी ते शेअर करू शकतील. कारण थोड्याशा तशाही त्यांच्यामध्ये भावना असतात की घरच्यांना माहिती आहे पण मी माझ्या इतर सहकाऱ्यांना, इतर कलिग्सना हे शेअर करू शकत नाही. तर ते थोडंसं आपल्याला ओपन आपल्याला गरजेचं आहे. संदीप पाटील आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो संदीपजी. हा, ते मला एक प्रश्न विचारत होता. बोला. आता एक आम्ही लेडीज बरोबर शारीरिक संबंध ठेवलो HIV बाधित, तर ते आम्हाला ब्लड मध्ये दिसायला किती दिवस लागतील ब्लड टेस्ट केल्यानंतर? धन्यवाद. साधारण लक्षणं कधीपासून कळायला लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे? ओके. HIV बाधित व्यक्तीबरोबर असुरक्षित संबंध आले असतील तर हे विषाणू शरीरात गेल्यानंतर त्या अगेन्स्ट शरीरामध्ये जे प्रतिद्रव्य म्हणजेच अँटीबॉडीज तयार होतात
त्याची चाचणी आताच्या उपलब्ध चाचण्यांमधनं कळते. बरं. त्यामुळे त्या कालावधी हा 3 ते 6 महिने एवढा असू शकतो. अच्छा, त्या महिन्यांमध्ये आपल्याला अंदाज येऊ शकतो की नेमकं काय होय. घडतं आहे आपल्याला. हो. आपण समज गैरसमजांबद्दल बोलत होतो आणि त्यालाच जोडून आता असं विचारायचंय की मग हे सगळं होऊन सुद्धा एक व्यक्ती खूप उत्तम पद्धतीचं आयुष्य कसं जगू शकते. आधी आपण समज गैरसमजांबद्दल बोलूयात थोडं. जसं आपण म्हटलं की एकाच घरामध्ये राहिल्याने, एकाच कार्यस्थळी काम केल्याने, मैत्री ठेवल्याने, कपडे किंवा इतर वस्तू शेअर केल्याने, एकाच ताटात जेवल्याने हा संसर्ग पसरत नाही. हा संसर्ग फक्त काही स्पेसिफिक मार्गामुळेच, तुम्ही जे मगाशी सगळे त्यामुळेच तो सांगितलेत. होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे जेव्हा HIV बाधित व्यक्ती बाधा आहे हे कळल्यानंतर सुद्धा जर योग्य ती जीवनशैली त्या व्यक्तीने अंगीकारली, म्हणजेच की माझ्यामुळे माझ्या पत्नीला किंवा जोडीदाराला संसर्ग होणार नाही, त्या दृष्टीने मी माझ्या वर्तनामध्ये काय बदल केले पाहिजेत. माझ्या ज्या काही वस्तू आहेत, म्हणजेच तो रेझर ब्लेड असेल किंवा टूथब्रश असेल, जिथे रक्ताचा संबंध येतो, तर ह्या गोष्टी शेअर न करणं, कधीही रक्तदान न करणं. हा, बरोबर. कधीही रक्तदान न करणं आणि व्यसनं असतील तर ती व्यसनं टाळणं, कारण कुठेतरी व्यसनांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती सुद्धा कमी होऊ शकते. त्यामुळे ह्या दृष्टीने हे थोडंसं पथ्यपाणी आपण म्हणूया की हे पूर्ण आयुष्यभर पाळावं लागतं. तर तुम्ही एक चांगलं आयुष्य, तुम्ही म्हणालात तसं की हा मॅनेजेबल असा आजार आहे जर आपण नीट काळजी घेतली तर. आपल्याकडे शेवटची काही मिनिटं आहेत, म्हणजे 2-3 मिनिटं आहेत अजून आपल्याकडे. सामाजिक दृष्टिकोन आणि समाजाने ह्याच्याबद्दल काय केलं पाहिजे ह्याच्यावर जरा सविस्तर आम्हा सगळ्यांना सांगा, कारण मला वाटतं जनजागृतीचा तो एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. ह्यामध्ये आम्ही हे सांगू इच्छितो की सुरुवातीचं म्हणजे ह्या रोगाबद्दलचं जो एक भेदभाव किंवा भीती जी मनात आहे ती पूर्णपणे काढून टाकली पाहिजे. हा आजार कुठल्या मार्गाने येतो हे आपल्याला माहिती आता सगळ्यांना कळलेली आहे. त्यामुळे हा आजार होऊ नये यासाठीचे जे वागणूक आहे ती प्रत्येकाने ठरवायची आहे आणि त्याप्रमाणे ती अंमलात आणायची आहे. म्हणजे आपण सेफली असं म्हणू शकतो का की आपण 100% हा आजार टाळू शकतो? आपण टाळू शकतो. त्या दृष्टीने आपल्याला जसं आपण म्हटलं की सुरक्षित संबंध, अनावश्यक रक्त ब्लड ट्रान्सफ्युजन अवॉइड करणं, त्याचबरोबर निडल्स आणि सिरिंजेस किंवा इक्विपमेंट्स जे असतील तर ते पूर्णपणे निर्जंतुक वापरले जात आहेत ना ह्याची खात्री करणं. ह्या मार्गामुळे आपण आपल्याला इन्फेक्शन होणार नाही ह्याची काळजी घेऊ शकतो. इतरांनी कसं वागायचं मग ह्या व्यक्तींशी? इतरांनी ह्या व्यक्तींशी वागताना इन्फेक्शन आहे त्याचा स्वीकार करणं खूप महत्वाचं आहे. इन्फेक्शन कशामुळे झालं, का झालं ह्याबद्दल खूप विचार करत बसून विचार करून उपयोग नाही. त्यामुळे ते स्वीकारणं आणि पुढची वाटचाल आपली कशी होणार आहे, आपण ह्या व्यक्तीला हे इन्फेक्शन सकट कसं स्वीकारणार आहोत, माणूस म्हणून ते स्वीकारणं आणि त्या व्यक्तीला पूर्णपणे आधार देणं, ते खूप महत्वाचं आहे. आणि असा आधार मिळणार असला तरच ही व्यक्ती पुढचं आयुष्य व्यवस्थित जगू शकेल. आणि समाजामध्ये तिची जी एक भीती आहे की माझं अस्तित्व काय किंवा मी कशा पद्धतीने जगू शकते, मुळात मी जगू शकते किंवा नाही, ही तिची जी भीती आहे त्या व्यक्तीची, ती पूर्णपणे जायला मदत होईल, नाही का? आणि तरच आपण जे म्हणतो आहोत की शून्याकडे वाटचाल आपल्याला जी करायची आहे त्यामध्ये आपण घ्यायची काळजी जी आहे त्याबरोबरीने सामाजिक हा जो दृष्टिकोन आहे तो सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. दरवर्षी खरं तर हे दिवस असतात मंडळी, आणि त्यातून जनजागृती अधिकाधिक होऊन या सगळ्या रोगांचं प्रमाण कसं पूर्णतः नष्ट होईल किंवा पूर्णतः जाईल या संबंधाची काळजी, त्याचा विचार सगळं जग करत असतं. त्याच्यामध्ये आपला सुद्धा हातभार असणं फार महत्वाचं आहे. हेच आजच्या या चर्चेतून आपल्याला समजून आलं असेल. खूप मोठा विषय आहे आणि तो दरवेळेला चर्चेला जाणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही इतकी छान माहिती दिली, तुमचे मनापासून आभार मानते मी आमच्या सगळ्या टीमकडून.
आणि तुम्ही सुद्धा प्रश्न विचारलेत ते खूप चांगले मोकळेपणाने विचारलेत. आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि इतरही आपले कार्यक्रम जे सादर होतात ते तुम्हाला कसे वाटतात याच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तर पोहोचवण्याची माध्यमं कोणती कोणती आहेत त्याची नोंद घ्या. आपलं फेसबुक पेज आहे www.facebook/sakhisayhadri.dd आणि आपला ईमेल आयडी आहे sakhisayhadri@gmail.com. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटणारच आहोत. आजच्या कार्यक्रमात मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.